नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्डबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। याचे काय काय फायदे, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स याला काढण्यासाठी लागतील, या संबंधित सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन योजनाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस ई श्रम पोर्टल सुरू केले होते। असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रम कार्ड काढू शकते आणि त्यासाठी अर्ज करू शकते। या कार्डाचे फायदे, पात्रता आणि त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। या पोर्टलच्या मदतीने राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा डेटा तयार केला जाणार आहे। या अंतर्गत कोणतेही घरगुती कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात। श्रम पोर्टलवर 30 व्यापक व्यवसाय क्षेत्र आणि सुमारे 400 व्यवसायांअंतर्गत नोंदणी सुविधा प्रदान करत आहे। तर मोस्टली श्रम कार्ड काय आहे, तर श्रम कार्ड हे जे असंघटित कामगार आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणण्याचा उपाय आहे किंवा योजना आहे। त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्यासाठी काय करता येईल, केंद्राला किंवा राज्य सरकारला कोणकोणत्या योजना त्यांच्यासाठी राबवता येतील या संबंधितच ही योजना सुरू केलेली आहे, म्हणजे हिचं नाव आहे ई श्रम कार्ड। तर या योजनेची सुरू कोण केली होती, तर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ही सुरू केली। योजनेची सुरुवात दिनांक ही 26 ऑगस्ट 2021 रोजी। आणि तर याचा लाभार्थी कोण आहे, तर असंघटित क्षेत्रातील कामगार जे की मोलमजुरी करणारे किंवा कन्स्ट्रक्शन कामासाठी लेबर म्हणून जातात असे। तर यामध्ये गव्हर्नमेंट त्यांना पेन्शनचे फायदे देते, दर महिन्याला 3000 रुपयेपर्यंत। एकूण व्यवसाय क्षेत्र याच्यामध्ये येतं, तर 30 व्यवसाय क्षेत्रांमध्ये जे जे कामगार काम करतात ते इथे नोंदणी करू शकतात। तर याची ऑफिशियल वेबसाईटची लिंकही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथे जाऊनही तुम्ही चेक करू शकता। आणि तुम्हाला या संबंधित काही अडचण असेल तर त्यांचा हेल्पलाईन क्रमांक आहे, जो की 14434, यावरही तुम्ही कॉल करून त्याची माहिती घेऊ शकतात। तर ई श्रम काढण्यासाठी पात्रता काय लागेल, तर कामगार किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती, तिचं वय 16 ते 59 वर्ष असावे आणि त्याच्याकडे वैध मोबाईल नंबर असणे गरजेचं आहे। ई श्रम कार्डचे फायदे काय, तर या अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपयेपर्यंत पेन्शन देण्याची तरतूद आहे। या अंतर्गत 2 लाखाचा रुपयाचाही मृत्यू विमा आहे, जे की कामगाराचे अशंत अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयाची रक्कम त्यांना मदत म्हणून दिली जाईल। त्यानंतर कोणत्याही लाभार्थ्याची ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर असंघटित क्षेत्रातील कामगार अपघातामुळे मृत्यू झाल्यास तिच्या जोडीदाराला सर्व फायदे दिले जातील। नोंदणीसाठी काय काय कागदपत्रे लागेल, तर आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खाते बुक। तर सिंपली आता तुम्हाला नोंदणी कसं करायची ई श्रमची, तर ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी नोंदणी स्वतः नोंदणीद्वारे करू शकतो, जी की तुमच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे। स्वयं नोंदणीसाठी तुम्हाला ई श्रम पोर्टलवर जावं लागेल, जे की युनिफाईड मोबाईल नंबर ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स उमंग ॲपवरही तुम्ही वापरू शकतात किंवा तिथूनही तुम्ही हे ई श्रम कार्ड काढू शकतात। त्यानंतर सहाय्यक मोड नोंदणीसाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजे CSC मध्येही तुम्ही हे काढू शकतात। ई श्रम कार्ड योजना जी आहे ती स्वतः नोंदणी पोर्टल आहे, जे की ई श्रम पोर्टल म्हणून आहे। तुम्ही जरी गुगल क्रोमवर जाऊन ई श्रम पोर्टल टाकलं तर तुम्हाला फर्स्ट जो ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला नंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्डशी तुमचा जो मोबाईल नंबर जोडलेला आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच्यावर जो OTP येईल तो OTP सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमची ॲड्रेस डिटेल भरायची, त्यानंतर तुम्ही काय काम करता ती सगळी डिटेल्स भरायची, त्यानंतर बँक अकाउंटची डिटेल्स टाकायची, IFSC कोड, अकाउंट नंबर, एवढी सगळी डिटेल झाल्यानंतर तुम्हाला सबमिट आणि व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर लगेचच तुमचं ई श्रम कार्ड हे डाउनलोड होऊन जाईल आणि ते तुम्ही प्रिंट करून त्याला लॅमिनेशन करून तुमचा एक EVN नंबर क्रमांक जनरेट होईल। अशा पद्धतीने तुम्ही ई श्रम कार्ड काढू शकता। आणि तुम्हाला या संबंधित काही अडचण असेल तर तुम्ही दिलेली हेल्पलाईन नंबरही त्यांना मदत म्हणून कॉल करू शकतात किंवा ईमेल ID वर तुम्ही तुमची क्युरी पाठवू शकतात, जी की मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।